कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री जयवंत महादेवराये, उद्योजक बॉम्बे स्टील पोलीस, राष्ट्रीय खेळाडू माननीय श्री सम्राट डाळे, तसेच त्यांचे मित्र माजी विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू अभिजित भोसले, आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे माननीय श्री जयंत तसेच पशुशिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी संचालक यांचे सहर्ष स्वागत. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री एस सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे प्रभारी उपप्राचार्य माननीय श्री कोळी सर, एमसीबीसी विभागाचे उपप्राचार्य माननीय श्री कुंभार सर, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांचे सहर्ष स्वागत. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनांच्या पारिजाताने, शब्दसुमनांच्या पारिजाताने मान्यवरांचे स्वागत. जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रहो, तुमचे सर्वांचे पुनश्च स्वागत, सुस्वागतम. शब्दसुमने उधळत कौतुकाची भाव मनातील आज मांडतो आहे. मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज आम्ही गीत आपुलकीचे गात आहे. स्वागत गीत सादर करीत आहेत संगीत शिक्षक माननीय श्री पवार सर व प्रशालेच्या विद्यार्थी. गीताचे बोल आहे, इतिहासाचे रंग भुपले आली या नगरात.
जीवनाचे सार करते ग्रंथ कार्यक्रमाचा उद्देश ठेवतो प्रास्ताविकातील. कार्यक्रमाचा उद्देश ठेवतो प्रास्ताविकातील. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री ए सावंत सरांना विनंती की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सन 2021-22 या निमित्तानं आज आपण पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज आणि MCVC विभाग या दोन विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पाडतो. गेल्या वर्षी कोरोनाचं संकट होतं, आत्ताही आहे, पण शासकीय नियमांचा पुरेपूर वापर करून आपण हा पारितोषिक वितरण समारंभ यावर्षी पार पाडत आहे. या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रमुख अतिथी आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी माननीय जयवंतराव ढाळे साहेब, त्याचबरोबर दुसरे माजी विद्यार्थी, त्यांचे चिरंजीव आणि आपल्या विद्यालयाचा नॅशनल खेळाडू सम्राट ढाळे, हे दोन प्रमुख अतिथी आपल्याला या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने लाभलेले आहेत. त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ, त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय धोंडराम शिंदे सर, त्याचबरोबर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन M.A. पाटील सर, संस्था सदस्य माननीय VM गायकवाड सर, संस्था सदस्य आणि आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी खेळाडू आहेत माननीय गणेश पाटील, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजच्या विभागाचे प्रभारी उपप्राचार्य कोळी सर, MCVC विभागाचे उपप्राचार्य DL कुंभार सर, MCVC विभागाच्या LR आणि GS आणि ज्युनियर कॉलेजच्या LR आणि GS सर्व विभागातील अध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः मी प्रमुख अतिथींचं सन्माननीय पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मनपूर्वक प्रशालेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशानं आपली संस्था दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असते. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतात, वैयक्तिक क्रीडा स्पर्धा असतात, बौद्धिक स्पर्धा असतात, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांनाही वाव मिळावं म्हणून आपण रांगोळी स्पर्धा आयोजित करतो, त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करतो, एकांकिका आयोजित करतो, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. अशा वेगवेगळ्या स्पर्धा वर्षभर राबवल्या जातात आणि या राबवलेल्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना एक शाबासकीची थाप मिळावी, आनंद मिळावा, त्यामधून एक चांगला वक्ता निर्माण व्हावा, त्यामधून एक चांगला अभिनेता निर्माण व्हावा, त्यामधून एक राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावा या उद्देशानं संस्थेनं विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केलेला आहे. आणि या संकल्पनेमधूनच एक चांगला खेळाडू निर्माण होतो, एक चांगला गुणवान कला क्षेत्रात अग्रेसर असणारा एखादा अभिनेता नेता निर्माण होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्षभर विविध स्पर्धांच्या मध्ये भाग घेत असता. या स्पर्धांच्या मधून आपल्याला विविध गोष्टी शिकायला मिळतात आणि या शिकलेल्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या उपयोगी पडतात. आणि म्हणून आपल्या बरोबर संगीत कला असली पाहिजे, आपल्या बरोबर वाचन कला असली पाहिजे, आपल्या बरोबर स्वच्छ हस्ताक्षर कला असली पाहिजे.
अशा विविध कला आपण जोपासत असतो आणि हे जोपासलेलं ज्ञान आपल्या पुढल्या पिढीला आपण देण्याचं काम करत असतो आणि या उद्देशानंच असे कार्यक्रम संस्था आपल्या प्रशालेमध्ये राबवत असते आणि त्याची शाबासकीची थाप तुमच्यावर पडावी या उद्देशानं हा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला असतो। या निमित्तानं संस्थेचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो, प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद सर। HSC वोकेशनल विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र एवले सर यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज व HSC वोकेशनल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आणि विशेष म्हणजे या समारंभासाठी आणि आपल्या सर्वांना विविध स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना आज तुमचं कौतुक होणार आहे। आपला कौतुक करण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी, आपणास शुभेच्छा देण्यासाठी ज्या पाहुण्यांना आपण निमंत्रित केलं त्या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्याकडे दिली आहे। आपल्या संस्थेचे अध्यक्ष भाऊ सचिव धोंडराम शिंदे सर, मुख्याध्यापक सावंत सर यांनी नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन, प्रेरणा मिळेल अशाच पाहुण्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्याचा सतत प्रयत्न असतोय आणि असेच पाहुणे आपल्याला लाभले आहेत तर त्यांनी अत्यंत यशाची प्रगती आहे किंवा यशाचा आलेख आहे। अगदी विद्यार्थी जीवनापासून तर आज ताग आहेत, कधी मागे न वळून बघणारे आणि व्यवसायाचा किंवा आपला कोणताही व्यवसाय असेल किंवा शिक्षणामध्ये असेल, इतर क्षेत्रामध्ये असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आलेख असणाऱ्या अशाच पाहुण्यांना आपण नियमित केलं आहे आणि ते पाहुणे म्हणजे आपल्या पलूसचे सुपुत्र माननीय जयवंत महादेव डाळे, बापू नावाने परिचित आहेत। आपल्या सर्वांनाच मला असं वाटते बऱ्यापैकी जे आपल्या ग्राउंडवरती विद्यार्थी सध्या उपस्थित आहेत त्यांना माहिती असेल, बापूंना ओळखत असतील, परंतु या कार्यक्रमाची औत्सुकता म्हणून मला परिचय करून देणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे। असे एक पाहुणे आणि दुसरे पाहुणे आपल्याच प्रशालेचे ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी सम्राट जयवंत डाळे ते लाभलेले आहेत। ह्या 2 पाहुण्यांना आपण या ठिकाणी आपलं कौतुक करण्यासाठी, त्यांचा आदर्श घेण्यासाठी निमंत्रित केलेला आहे। विशेष म्हणजे हे दोन्ही पाहुणे पिता पुत्र आहेत, असा एक या ठिकाणी विशेष योगायोग म्हणता येईल का दोन्ही आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत। वडील मुलगा या ठिकाणी आपण निमंत्रित करून निश्चितच प्रेरणा देण्यासाठी ते आपल्याला अत्यंत उपयोगी राहील। त्या पाहुण्यांचा परिचय असा, बापूंचं आपल्याच प्रशालेमध्ये 84-85 मध्ये शालेय शिक्षण झालं। तेव्हापासून बापूंनी अनेक व्यवसाय केले, शिक्षणाकडे परिस्थितीमुळे पुढे जाऊ शकले नाहीत, त्यांना अजूनही खंत वाटते। मग सुद्धा त्यांनी आपल्या मुख्याध्यापक केबिन मध्ये उल्लेख केला, शिकायचं होतं, इच्छा होती, ते त्यांच्याकडे बघून कळेल आणि त्यांच्या यशाकडे बघून कळेल, परंतु काही परिस्थिती अडचणी आल्या, पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत। परंतु बापूंनी व्यवसायामध्ये मात्र शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन जे चांगल्या प्रकारे व्यवसाय करत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत त्यांना आदर्श मात्र घालून दिला हे निश्चित। त्यांनी अनेक व्यवसाय केले, वीटभट्टी असेल, पोल्ट्री असेल, शेळी पालन सुद्धा, आणि आता आपल्याच कराड तासगाव रोडला न्यू बॉम्बे स्टील म्हणून जे मोठं तुम्ही एक त्या ठिकाणी गाव बघताय, अगदी कराड रोडला बरेच विद्यार्थी बापूंच्या त्या दुकानासमोर आपल्याला यावं लागतं, ते आपल्याला परिचित आहेत। असा डोलारा बापूंनी उभा केला आहे आणि गेल्या 1997 मध्ये स्थापन झालेल्या हा व्यवसाय, स्टील व्यवसाय, बिल्डिंग मटेरियल आज एक मोठ्या रूपाला आलेला आहे आणि बापूंनी शाखा पण आज काढलेल्या आहे। जेडी स्टील म्हणून आपल्या सांगळी रोडला बापूंनी एक शाखा काढलेली आहे आणि बापूंचे काही माणस आहेत तर सगळ्या व्यवसायामध्ये यशस्वी असलेले बापू आपल्याला लाभलेले आहेत। विशेष म्हणजे 2006-07 साली त्यांनी ग्रामपंचायत पलूस ते सरपंच पद उपभोगले आहे आणि त्यांच्या कालावधीमध्ये धाडसी व्यक्तिमत्व
धाडसी निर्णय घेणारे सरपंच म्हणून त्यांची ख्याती होती. रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल, गटाराचा प्रॉब्लेम असेल, इतर काही आपल्या पलूसच्या विकासाच्या काही समस्या असतील, या समस्यामध्ये सर्व सदस्यांना घेऊन आणि आपली धाडसी वृत्ती आणि काम करण्याची बापूंची प्रवृत्ती, जे काम हाती घेतलं ते पूर्णत्वाकडे नेण्याचा बापूंचा कायमचा प्रयत्न असतोय. त्यामुळे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी पलूसच्या विकासासाठी बरेचसे कामं केले आहेत. त्यानंतर आपल्या पलूसला शंकरराव पुजारी नूतन बँक आहे, सहकारी बँक, त्या बँकेचे बापू संचालक आहेत. बापूंनी हे पद उपभोगले, याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा बापूंना अत्यंत आवड आहे. त्यांचा व्यवसाय सांभाळत ते अनेक गरजू विद्यार्थी, महिला यांना कळत न कळत कोणाच्या नजरेत येणार नाही, गुप्त आपण सहकार्य म्हणूया किंवा आर्थिक म्हणूया, असं जाहीर नव्हे, प्रसिद्धीला दुर्लक्ष केलेले परंतु गरजूंना मदत करणारे असे बापू आपल्याला आज लाभलेले आहेत. बापूंबद्दल भरपूर बोलता येईल, परंतु आपण बऱ्याच वेळा ठिकाणी थांबलेलो आहात आणि आपल्याला बक्षीस स्वीकारण्याची उत्कंठा लागलेली आहे. त्यामुळे बापूंचा परिचय न वाढवता मी या ठिकाणी थांबतोय. आणि यानंतर दुसरे जे पाहुणे आहेत, आपल्या ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी सम्राट डाळे, हे राष्ट्रीय खेळाडू आहेत. आपल्या ज्युनियर कॉलेजमधून हरिद्वारला गोळाफेक राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धा होत्या, त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि दुसरी महत्वाची बाब अशी, त्यांचे महाविद्यालयीन आपलं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुस्तीची आवड आहे. हा दोघं नाही, वडिलांना बापूंना आणि सम्राटला हे पैलवानात दोन पैलवान आपण या ठिकाणी नियमित केले आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये पैलवान आहेत, कुस्तीचे मैदानी आणि गाजलेले आहेत. आणि बापूंनाच वडिलांना आवड असल्यामुळं सम्राटला त्यांनी 3 वर्ष पुण्याला पाठवलं आणि पुण्याची जे सुपरिचित कुस्ती संबंधित संस्था आहे, संकुल आहे, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, या ठिकाणी अत्यंत नामवंत प्रशिक्षक आहेत. आणि अशा प्रशिक्षकांच्या अंडर, त्यांच्या गायडन्स खाली आपल्या चिरंजीवाला चांगले धडे मिळावेत कुस्तीचे, यासाठी बापूने त्या सम्राटला पुण्याला पाठवलं आणि सम्राटने सुद्धा बापूंना साथ दिली. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि अनेक स्पर्धा राष्ट्रीय लेवलच्या त्यांनी गाजवल्या. अजूनही तो मैदानामध्ये उतरतोय, चांगल्या प्रकारे कुस्त्या करतोय आणि बापूंचं, आपल्या गावांचं, अर्थात सगळ्यांचं नाव तो उज्ज्वल करतोय आपल्या प्रशालेंचं. आणि त्याला कुस्तीची आवड आहे, पण यानंतर तो आता एक वेगळा व्यवसाय करू इच्छितो असा सम्राटचा मानस आहे. या ठिकाणी बापूंच्या शाखा आहेतच. थोरला चिरंजीव शुभम, तो पण चांगला विद्यार्थी आहे, चांगला व्यावसायिक आहे, बापूंच्या पश्चात चांगली जबाबदारी सांभाळतोय. पण सम्राटकडे पण अलीकडेच नजीकच्या काळात ही जबाबदारी येणार आहे. रिअल एस्टेट मध्ये उतरायची सम्राटची इच्छा आहे आणि बापू ते पूर्ण करतील. बापू, सम्राट, आपणास आमच्या प्रसाराच्या वतीनं, आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतोय. आपण या ठिकाणी आलात, असे प्रेरणादायी आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत, त्यांच्या हस्ते आपला सत्कार संपन्न होतोय. आनंदाची बाब आहे. या ठिकाणी परिचय संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सांगतात, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी संधी दिली आहे समजा. प्रवासात जर एखादा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका, त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा. आपल्या परिचयातून सर पाहुण्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या समोर आले. यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. जिथे जिथे लाभली संधीचे तुम्ही सोने केले, परिचय स्पर्शी जगणे तुमचे सुंदरतेचे देणे केले. आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत, मनातला स्नेह आमच्या सत्कारातून देत आहोत. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे माननीय श्री जयवंत महादेव डाळे, उद्योजक, बॉम्बे स्टील, पलूस यांचा सत्कार. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र शंकरराव पाटील तथा भाऊ यांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्यांना विनंती की त्यांनी पाहुण्यांचा सत्कार करावा. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने सत्कार करूया मान्यवरांचा आदर भावाने. शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व रोप देऊन सत्कार संपन्न होत आहे.
रोप म्हणजे मांगल्याचे, प्रगतीचे, पावित्र्याचे, समृद्धीचे, सन्मानाचे प्रतीक आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि A.S. सावंत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री धोंडीराम शिंदे सरांचा सत्कार, MCVC विभागाचे प्रमुख व सत्कार करावा. आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू माननीय प्राचार्य माननीय श्री V.L. भोई सरांना विनंती की त्यांनी करावा. मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन माननीय श्री M.A. पाटील सरांचा सत्कार ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री V.V. गायकवाड सरांनी करावा ही विनंती. सचिव सदस्य माननीय श्री V.M. गायकवाड सरांचा सत्कार येवले सरांनी करावा ही विनंती. आपला सत्कार करणे हा तर आमचाच बहुमान आहे. सदस्य माननीय श्री अजित पाटील सर यांचा सत्कार. यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, अशा कर्तव्यदक्ष मान्यवरांचा सन्मान सुरू आहे. आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू अभिजित भोसले यांचा सत्कार MCVC विभागाचे चव्हाण सर यांनी करावा ही विनंती. इतर मान्यवरांचा सत्कार MCVC विभागाचे माननीय श्री येवले सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. सत्कार आपला करण्यात हर्ष मज वाटतो, आनंदित झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो. सन्मानाचा तुरा आज चिरपेशात तुमच्या आदरभावात सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. इतर मान्यवरांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे. स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही, पण ते तुमच्या उत्तुंग कर्तृत्वापुढे हिमालयाची उंचीही खुजी वाटते. अथांग सागरासह माणिनस की जयवंत महादेव काळेसर यांना विनंती की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करावे.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पदोस शिक्षण प्रसारक मंडळ लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर या वार्षिक पारितोषिक समारंभानिमित्त उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र भाऊ पाटील, सचिव श्री धोंडराम शिंदे सर, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री एम ए पाटील सर, संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री गुरुवर्य आदरणीय विहम गायकवाड सर, संस्थेचे संचालक श्री अजित पाटील सर, मुख्याध्यापक आदरणीय श्री अनिल सावंत सर, तसेच आमचे मित्र गणेश पाटील, उपप्राचार्य, शिक्षक, विद्यार्थिनीनो, प्रथमतः थोडस मला यायला लेट झालं त्यामुळं त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या संस्थेचा माजी विद्यार्थी या नात्यानं मला प्रमुख पाहुण्याचा मान दुसऱ्यांदा मिळतोय. 2007 साली 15 ऑगस्ट रोजी ध्वजावंदनासाठी प्रमुख पाहुण्यांचा मला मान दिलेला होता आणि आताही तोच प्रसंग आज माझ्या जीवनामध्ये दुसऱ्यांदा आला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या संस्थेनं अगदी शिस्त आणि महत्वाचं म्हणजे सर्व शिक्षकांचा जी सर्वांना देणारं जे शिक्षण आहे, मार्गदर्शन आहे, ते आयुष्यभर विसरू नये अशा पद्धतीचं आहे. आमच्या बॅचच्या वेळी मुख्याध्यापक ए बी पाटील सर, एस के काका, भयंकर प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावा आणि शिस्त. काका सुद्धा अगदी शाळा संपल्यानंतर सुद्धा ग्राउंडवर येऊन काय चाललंय, काय नाही, कुठं काय आहे, एवढा बारकावा त्यांच्यामध्ये दिसून आला. आणि आम्हाला सुद्धा एवढ्या मोठ्या शिस्त लावणाऱ्या संस्था चालक, मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल झाली. मित्र हो, 83-84 साली मी 10वीला येत होतो. काही पुढं अडचणीअभावी मला पुढं जाता आलं नाही, परंतु मला तुम्हाला असं 2 शब्द सांगावं असं वाटतात की आयुष्यामध्ये माणसाला अनेक चढ उतार असतात. त्या चढ उताराला आपण समर्थपणे उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसाय करत असताना आयुष्यामध्ये अडीअडचणी निर्माण होतात, तरी सुद्धा आपण त्याला संयम ठेवून शांततेनं मार्ग काढून आक्रमकपणा न ठेवता संयमीपणानं पुढे वाटचाल केली पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे या शाळेने अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण केलेले आहेत. अनेक संस्था, शाळा आणखी पण पलूसमध्ये भरपूर संस्था निर्माण झाल्या, परंतु या शाळेचं जे कार्य आहे, या शाळेची जी शिस्त आहे, या शाळेमध्ये जो आदर्श आहे, तो अगदी नावारूपाला किंवा समोरच्यांनी त्याचा आदर्शच घ्यावा अशा पद्धतीचं कार्य ह्या लकी विद्या मंदिर मार्फत चालवलं जाते. तसेच खेळाडू या नात्यानं तुम्ही ज्यावेळी ह्या खेळाडू सुद्धा घडवत असताना, आपण पुढे जात असताना फक्त जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय त्याच्या पुढे जाऊन राष्ट्रीय स्तर, ऑलिम्पिक पर्यंत जाण्याची जर आपली इच्छा असेल, त्या पद्धतीने आपण काम करत असेल तर ती सुद्धा आपल्याला मिळू शकते. त्यामुळे चिकाटी
अभ्यासामध्ये लक्ष द्या, तसेच अनेक ध्येय धोरण समोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. त्याचप्रमाणे या पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुण्याचा मान दिला त्याबद्दल मी सर्व नक्की विद्यार्थी स्टाफ अध्यक्ष शिक्षक वर्ग यांचा मी सर्वांचा आभारी आहे आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर हे आज तुमच्याकडे पाहून पोहोचते. धन्यवाद सर. ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचं जगणं आणि वागणं रुबाबातच असतं असे आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री धोंडीराम शिंदे सरांना विनंती की त्यांनी विद्यार्थ्यांना आपले मौलिक मार्गदर्शन करावे. प्रथमतः सर्वांना नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज MCVC विभाग या विभागाचा आज पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. या पारितोषिक वितरण समारंभासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय धाडे बापू, त्यांचे चिरंजीव सम्राट सर, त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भाऊ, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन समीर पाटील सर, सर्व सन्माननीय सदस्य गायकवाड सर, अजित पाटील सर, प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर, सर्व विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनानिमित्त मी प्रथमतः प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर यांना धन्यवाद देऊ इच्छितो की गेली 2 वर्ष या कोरोनाच्या पार्श्वभूमीतून आपण कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यातूनच थोडे वार्षिक क्रीडा स्पर्धा असो किंवा बौद्धिक स्पर्धा असो या स्पर्धेचं नियोजन करून भले थोडं का स्वरूप असेना पण त्या स्वरूपातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व त्यांचे सहकार्य आणि विद्यार्थिनीत्व यांना मी धन्यवाद देतो. विद्यार्थिनीत्व काळ बदलत आहे. कोरोनासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे. गेली 2 वर्ष आपण या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी शिक्षण व्यवस्था कुठं ढळमळत होती की काय किंवा उद्ध्वस्त होती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 11वी-12वीचं वर्ष हे एक विशिष्ट ध्येयानं पारित होऊन पुढं प्रयत्न करण्यासाठी एक टर्निंग पॉईंट म्हणून आपण याकडे पाहिलं जातं. एक ठराविक उद्दिष्ट समोर ठेवून आपण या ठिकाणी पाहत असतो. सायन्सचे विद्यार्थी GE नीटच्या माध्यमातून चांगले इंजिनियर, डॉक्टर बनण्यासाठी आपल्या पालकांचं जे काही संस्कार आहे ते संस्कार आपल्यावरती लाभलेले आहेत. त्यातून कुठंतरी ऋण व्यक्त व्हावं म्हणून आपण आपला आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण आजची शासन व्यवस्था असो, आजची परिस्थिती असो, यातून खरोखरच ही पिढी उद्ध्वस्त होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थी मित्र, एक विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर आपल्याला निश्चित आपले यश त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा संपादित करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो किंवा ते साध्य होऊ शकतो. महाभारतामध्ये एक उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की महाभारतामध्ये श्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अर्जुनाचा उल्लेख केला जातो आणि त्याचे गुरु होते द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांना सतत असं वाटत असतं की माझा जो काय आवडता शिष्य आहे तो फक्त अर्जुन असावा म्हणून, परंतु अर्जुनाला सुद्धा त्याच्या इतकंच धनुर्धार विद्येमध्ये कौशल्य असणारे त्याचे 2 प्रतिस्पर्धी होते. तो म्हणजे एक म्हणजे कर्ण आणि दुसरा म्हणजे एकलव्य. एकलव्यांनी ज्या वेळेला गुरु द्रोणाचार्यांना त्यांचं शिष्यत्व किंवा गुरुत्व पत्करण्यासाठी विनंती केली त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला की मी माझ्या राजपुत्राशिवाय कुणाचंही गुरुपद किंवा तुला शिष्य म्हणून स्वीकारू शकत नाही. परंतु एकलव्य नाराज न होता गुरु द्रोणाचार्यांच्या विचारावरती, आदर्शावरती, ध्येयावरती आपलं लक्ष ठेवून त्यांना आपली धनुर्विद्या, कारण तो एक आदिवासी होता, जंगलामध्ये एक दिवस आपली धनुर्विद्या शिकत असताना एक कुत्र त्यांना भुकत येतं आणि भुंकण्याचा आवाज जो एकलव्य आहे तो त्याच्या तोंडातून एकही रक्ताचा थेंब न येता त्याचा आवाज बंद करतो. ते कुत्र असतं द्रोणाचार्यांचं. हे ज्या द्रोणाचार्यांच्या लक्षात येतं त्यावेळी असा कोण जो धनुर्धारामध्ये श्रेष्ठ आहे की रक्ताचा एकही थेंब न
निर्माण होत बाहेर न काढता त्या कुत्र्याचा आवाज बंद करतो, म्हणून ते पाहण्यासाठी जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये गेल्यावरती त्यांच्या लक्षात येते की हा एकलव्य आहे. पण द्रोणाचार्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण असते की जर आपल्या अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला तर अर्जुनाचा दुसरा नंबर लागेल, आणि त्यांची प्रखर इच्छा असते की अर्जुना हा श्रेष्ठ धनुर्धारी असावे. म्हणून गुरुदक्षिणेच्या स्वरूपामध्ये एकलव्याकडून ते डावा अंगठा मागतात. तो एकलव्य ही मोठ्या गुरुचा आदर राखून त्या एकलव्य आपल्या अंगठा द्रोणाचार्यांना प्रदान करतो. अंगठा घेऊन मोठ्या आविर्भावामध्ये मोठ्या विजयश्रीमध्ये आपल्या आश्रमात परत जात असताना त्या जंगलामधून एक नाग त्यांच्यावरती आघात करतो. आघात करत असताना पुन्हा मागून बाण येतात आणि त्या नागाचा वध केला जातो, किंवा ते नाग चावण्या अगोदर किंवा नागाच्या चावण्यातून द्रोणाचार्यांचं रक्षण केलं जातं. द्रोणाचार्यांच्या मनामध्ये विचार येतो की आता तर आपण अंगठा घेऊन परत निघालोय, असा कुठला धनुर्धार दुसरा आहे की पुन्हा या ठिकाणी ह्या नागाचा वध करून पाहतात किंवा वध केला जातो. ते मागं वळून पाहतात तर तोच तो एकलव्य असतो. एकलव्य म्हणतो मला माहित होतं की तुम्ही माझ्या डाव्या हाताचा अंगठा मागणार, म्हणून मी धनुर्दानामधली असणारी उजव्या हातानं बाण शिकण्याची कला या ठिकाणी अवगत केली होती. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असंच आहे, आजची परिस्थिती वेगळी आहे. आज काही जरी संकट आली तरी गुरूंचा आदर्श राखा आणि येणाऱ्या अडचणींना मात करून आपलं ध्येय साध्य करा. आपल्या आई वडिलांचे संस्कार आहे ते जपा, आणि आदर्श संस्कारांनी आपला विद्यार्थी घडला जातो. या विद्यार्थीतून आदर्श समाज निर्माण होतो, आणि हीच परंपरा आदर्श समाज निर्माणकारांची परंपरा पलू शिक्षण प्रसारक मंडळ सदैव करेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामर्थ्याच्या अंगी यावे शब्द आपले पेरण्याचे, सामर्थ्याच्या अंगी यावे शब्द आपले पेरण्याचे, भाग्य आम्हाला लाभले वक्तृत्व आपल्या ऐकण्याचे, भाग्य आम्हाला लाभले वक्तृत्व आपल्या ऐकण्याचे. सर, आपण मार्गदर्शनाचे शब्द उमटवले. तुमच्या मार्गदर्शनपर शब्दांनी आज प्रेरणेचे वारे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच वाहतील अशी ग्वाही देते. काही व्यक्ती शब्दातून जगण्याचा सार देऊन जातात, तर काही विचारातून जीवनाला आकार देतात. मान्यवरांचे हे शब्द विद्यार्थ्यांच्या जीवनाला नक्कीच आकार देतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ आता संपन्न होत आहे. सर्वप्रथम HSC व्यवसाय अभ्यासक्रम विभाग यांचे पारितोषिक वितरण संपन्न होईल. बक्षिसाचे वाचन करण्यासाठी HSC व्होकेशनल विभागाच्या डॉक्टर युमी पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बक्षिसाचे वाचन करावे. प्रमुख पाहुणे माननीय श्री जयवंत डाळे सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन गोड कौतुक करावे. माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू आणि भगिनी आणि इतर उपस्थित असलेले सर्वजण, या सर्वांचे मी HSC व्होकेशनल विभागातर्फे स्वागत करते. आणि आजचा जो HSC व्होकेशनल विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ सन 2021-22 आहे त्याची मी सुरुवात करते. नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात, 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, प्राची विनोद शेजाळे मेहंदी द्वितीय, चित्रकला प्रथम, निबंध प्रथम, हस्ताक्षर मराठी द्वितीय, इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय, प्राची विनोद शेजाळे इयत्ता 11वी इलेक्ट्रॉनिक्स. कुमारी यशस्वी कुमार लोंढे, यशस्वी कुमार लोंढे इयत्ता 11वी ऑफिस मॅनेजमेंट. पुढचा आहे समर्थ यशवंत गायकवाड, यशस्वी कुमार लोंढे मेहंदी स्पर्धा तृतीय, मेहंदी स्पर्धा तृतीय. पुढे प्रतीक विनोद शेजाळे, प्रतीक विनोद शेजाळे चित्रकला तृतीय. आस्था बलभीम साठे,
आस्था भलभीम चाटे इयत्ता 11वी ऑफिस मॅनेजमेंट चाटे इयत्ता 11वी ऑफिस मॅनेजमेंट गायन प्रथम वक्तृत्व द्वितीय निबंध तृतीय इंग्रजी हस्ताक्षर तृतीय अस्मिता चंद्रकांत राडे पुढचा नंबर आहे अस्मिता चंद्रकांत राडे गायन द्वितीय असं दे आहे ते द्या वैष्णवी आनंदा शिरतोडे वैष्णवी आनंदा शिरतोडे बक्षिसे यानंतरची बक्षिसे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रामचंद्र पाटील भाऊ यांनी द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. कुमारी पूनम दत्तात्रय सूर्यवंशी पुढची प्रेरणा गंगाधर हट्टीकट्टी इयत्ता 12वी रँकिंग. पुढे निकिता विकास पवार तयार व्हायचा आहे. निकिता विकास पवार पूनम दत्तात्रय सूर्यवंशी इयत्ता 12वी ऑफिस मॅनेजमेंट मेहंदी प्रथम निबंध प्रथम वाचक श्री प्रथम क्रमांक. परत यायचंय मुलींनी. पुढचा विद्यार्थी तयार व्हायचा आहे दिगंबर दामोदर टोणे प्रेरणा हट्टीकट्टी मेहंदी द्वितीय निबंध लेखन द्वितीय हस्ताक्षर तृतीय. प्रतीक विनोद शेजाळे दिगंबर दामोदर टोणे इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी चित्रकला प्रथम वक्तृत्व द्वितीय गायन द्वितीय. ओंकार अशोक सूर्यवंशी ओंकार असावी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी चित्रकला द्वितीय इंग्रजी हस्ताक्षर प्रथम मराठी हस्ताक्षर प्रथम क्रमांक ओंकार अशोक सूर्यवंशी. पुढे अमोल अंकुश लिमकर चित्रकला स्पर्धा तृतीय. पुढे इंद्रजित राजेंद्र भोपळे गायन स्पर्धा प्रथम मराठी हस्ताक्षर द्वितीय. चैत्राली शेखर वडगावे गायन स्पर्धा तृतीय वक्तृत्व प्रथम इंग्रजी हस्ताक्षर तृतीय. यानंतरचे पारितोषिक वितरण सम्राट दादा ढाळे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सांघिक सामन्यात इयत्ता 11वी व 12वी इयत्ता 11वी 12वी कबड्डी मुली अपर्णा अनिल पाटील इयत्ता 11वी ऑफिस मॅनेजमेंट विजेता आहे. अपर्णा अनिल पाटील 11वी ऑफिस मॅनेजमेंट विजेता.
उपविजेता आहे साक्षी दयानंद मोरे, इयत्ता 12वी बँकिंग उपविजेता साक्षी दयानंद मोरे. परत यायचं आहे. पुढचा संघ बँकिंग. पुढचा संघ इयत्ता 11वी व 12वी कबड्डी मुले अनिरुद्ध श्रीपाल कांबळे, इयत्ता 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विजेता आहे. कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला, प्रेक्षकांच्या टाळ्याशिवाय शोभा येत नाही कलाकारांच्या जातीला. कलाकार सर्वांनी आहे स्वागत करावं. सोहम संजय पाटील उपविजेता ताबडतोब यायचा आहे. पुढचा संघ आहे रस्सीकेस, ताबडतोब मुलांनी यायचं आहे. दिगंबर दामोदर टोणे विजेता, इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. उपविजेता संघ आहे अजय जयसिंग शिंदे, इयत्ता 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. यानंतरची पारितोषिके मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्री M.A. पाटील सर यांनी वितरित करावी अशी मी त्यांना विनंती करते. माननीय M.A. पाटील सर यांनी पुढची बक्षिसे वितरित करावीत अशी मी त्यांना विनंती करते. वैयक्तिक सामने आहेत. इयत्ता 11वी व 12वी प्रथमेश बबन कोळेकर, इयत्ता 12वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. प्रथमेश बबन कोळेकर लांब उडी प्रथम, 4x100 रिले प्रथम, 100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम. प्रथमेश बबन कोळेकर. दिगंबर दामोदर टोणे 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, लांब उडी द्वितीय, 4x100 रिले प्रथम क्रमांक. अनिरुद्ध श्रीपाल कांबळे, इयत्ता 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. अनिरुद्ध कांबळे लांब उडी प्रथम, 4x100 रिले द्वितीय, 100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक. पुढचा विद्यार्थी आहे शाहीद राजू इनामदार, 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. इनामदार आहे का? लांब उडी द्वितीय, 4x100 रिले द्वितीय, 100 मीटर धावणे द्वितीय, 200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक. आदर्श सोमनाथ ढेरे, आदर्श सोमनाथ ढेरे 4x100 द्वितीय, 100 मीटर धावणे तृतीय, 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक, इयत्ता 11वी डेअरी टेक्नॉलॉजी. सनी किसन धमाल, 11वी हॉर्टिकल्चर, लांब उडी तृतीय क्रमांक. सनी किसन धमाल. करण धनाजी शिंदे, करण धनाजी शिंदे लांब उडी तृतीय, 4x100 रिले प्रथम, 100 मीटर धावणे द्वितीय, 200 मीटर धावणे तृतीय, इयत्ता 12वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी. यानंतरची पारितोषिके प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री S. सावंत सर यांनी द्यावीत अशी. यानंतरची पारितोषिके माननीय श्री V.M. गायकवाड सर यांनी द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. V.M. गायकवाड सर यांनी पारितोषिके पुढची द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. वैयक्तिक सामने इयत्ता 11वी व 12वी मुली कुमारी साक्षी दयानंद मोरे, इयत्ता 12वी बँकिंग. साक्षी दयानंद मोरे. पुढे सानिका सतीश मधने, परत यायचं आहे सानिका सतीश मधने. पुढचा नंबर आहे चैत्राली शेखर वडगावे. बरोबर यायचं आहे, बरोबर आहे, बरोबर परत येत्या. टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचंय. टाळ्या वाजवता येतात का नाही? जोरात अजून. साक्षी दयानंद मोरे 100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम, लांब उडी प्रथम, 100 गुणिले सानिका सतीश मधने 100 मीटर धावणे द्वितीय, 200 मीटर धावणे द्वितीय, लांब उडी द्वितीय, 100 गुणिले रिले प्रथम क्रमांक.
चैत्राली शेखर वडगावे इयत्ता 12वी ऑफिस मॅनेजमेंट 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक, 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक, लांब उडी तृतीय क्रमांक, 100 मीटर रिले प्रथम क्रमांक. कुमारी प्रेरणा गंगाधर हट्टीकट्टी, प्रेरणा गंगाधर हट्टीकट्टी बरोबर या मुलींनी. पुढचे आहे पूनम दत्तात्रय सूर्यवंशी. त्याच्या पुढे प्राची विनोद शेजाळे, प्रेरणा गंगाधर हट्टीकट्टी रिले प्रथम क्रमांक 12वी बँकिंग. पूनम दत्तात्रय सूर्यवंशी रिले प्रथम क्रमांक इयत्ता 12वी ऑफिस मॅनेजमेंट. कुमारी प्राची शेजाळे 100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम, लांब उडी द्वितीय क्रमांक. कुमारी अस्मिता चंद्रकांत राडे, कुमारी अस्मिता चंद्रकांत राडे. पुढे वैष्णवी आनंदा शिरतोडे, यानंतरची पारितोषिके आपल्या प्रशालेचे सचिव साहेब श्री धोंडीराम शिंदे सर यांनी वितरित करावी अशी मी त्यांना विनंती करते. कुमारी वैष्णवी आनंदा शिरतोडे लांब उडी प्रथम, 100 मीटर धावणे तृतीय, 200 मीटर धावणे तृतीय, 100 रिले द्वितीय क्रमांक. कुमारी आस्था बलवीन चाटे, आस्था बलवीन चाटे. यशस्वी कुमार लोंढे, कुमारी अपर्णा अनिल पाटील. आस्था बलभीम चाटे 100 गुणिले 5 रिले द्वितीय क्रमांक. अपर्णा अनिल पाटील तयार राहायचं आहे. अपर्णा अनिल पाटील इयत्ता 11वी ऑफिस मॅनेजमेंट 100 गुणिले 5 रिले द्वितीय क्रमांक. यानंतरची पारितोषिके संस्थेचे सदस्य माननीय अजित पाटील सर यांनी वितरित करावी अशी मी त्यांना विनंती करते. संविधान दिनानिमित्त आयोजित स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा. याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे पूनम दत्तात्रय सूर्यवंशी 12वी ऑफिस मॅनेजमेंट. पूनम दत्तात्रय सूर्यवंशी इयत्ता 12वी ऑफिस मॅनेजमेंट. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक आहे ओंकार अशोक सूर्यवंशी इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल. ओंकार अशोक सूर्यवंशी इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल. द्वितीय क्रमांक आहे प्राची विनोद शेजाळे, प्राची विनोद शेजाळे. निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक ऋषिकेश तुषार माळी इयत्ता 12वी हॉर्टिकल्चर. आता किल्ला प्रतिकृती स्पर्धा आपण घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये सहभाग आहे समर्थ यशवंत गायकवाड, समर्थ यशवंत गायकवाड. किल्ला प्रतिकृती स्पर्धा 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. यानंतर रांगोळी स्पर्धेची बक्षिसे आहेत. पहिला क्रमांक आहे सुहाणी श्रीकांत कांबळे, सुहाणी श्रीकांत कांबळे. पुढे प्रेरणा गंगाधर हट्टीकट्टी, प्रेरणा गंगाधर. आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री A.S. सावंत सर यांनी वितरित करावीत अशी मी त्यांना विनंती करते. इथे पहिला क्रमांक आहे रांगोळी स्पर्धेमध्ये समर्थ यशवंत गायकवाड इयत्ता 11वी. समर्थ यशवंत गायकवाड. दुसरा क्रमांक आहे अपर्णा अनिल पाटील द्वितीय क्रमांक. अपर्णा अनिल पाटील द्वितीय क्रमांक. वैष्णवी आनंदा शिरतोडे तृतीय क्रमांक. प्राची विनोद शेजाळे उत्तेजनार्थ बक्षीस दिलेलं आहे रांगोळीसाठी. प्राची विनोद शेजाळे उत्तेजनार्थ बक्षीस दिलेलं आहे. HSC वोकेशनल विभागाची पारितोषिक संपन्न झालेली आहेत. तरी
सर्वांना मी धन्यवाद देते आणि इथून पुढची जी सूत्र आहेत ती मी सूत्रसंचालकाकडे सुपूर्द करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर ज्युनियर कॉलेज विभागातील वार्षिक परिषद वितरण सोहळा संपन्न होता. प्राध्यापक मिराजपूर मॅडम ज्युनियर कॉलेज विभागाचे बक्षीस वाटप करतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्री जयवंत काळे सर यांना विनंती की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन गोड कौतुक करावे. धन्यवाद मॅम. गुड मॉर्निंग टू ऑल. सर्वप्रथम आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात उपस्थित आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या आपल्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करण्यासाठी लकी ज्युनियर कॉलेज मुंगावकडे माझ्याकडे असणाऱ्या राज्य आणि राष्ट्रस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या बक्षीस वाटण्याला सुरुवात करते. सर्वप्रथम गुन्नू श्रीजा शिवप्रकाश 12वी ई ची विद्यार्थिनी. स्तरीय हँडबॉल क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या विद्यार्थ्यानं. त्याबद्दल आपल्या लकी ज्युनियर कॉलेजतर्फे त्याचं तोड कौतुक. निखिल शरद निकम 12वी क. यानंतरचा विद्यार्थी शशिकांत विकास जाधव. विद्यार्थ्यांनी बरोबर पुढे यायचं आहे. तुमचं नाव वाचल्याबरोबर पटकन स्टेजकडे यायचं आहे. शशिकांत विकास जाधव 11वी अ. इंदोर येथे झालेल्या हँडबॉल यानंतर राज्यस्तरीय क्रीडा प्रकारामध्ये पुढची जी विद्यार्थिनी आहे वसुंधरा महेश निकम 12वी ड. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तिचं लकी कॉलेजच्या मार्फत अभिनंदन. यानंतर रणधीर सुधीर अदाटे 12वी ड चा विद्यार्थी. औरंगाबादमध्ये झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला होता. त्याबद्दल त्याचं कॉलेजच्या मार्फत अभिनंदन. प्रथमेश नंदकुमार बंडगर. विद्यार्थी आलेला असेल तर पटकन स्टेजकडे यायचं आहे. प्रथमेश नंदकुमार बंडगर 12वी ड चा विद्यार्थी आहे. अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल त्याचं अभिनंदन. विद्यार्थ्यांनी पळत यायचं आहे. पटकन स्टेजकडे यायचं आहे. यानंतरचा पुढचा विद्यार्थी आहे संकेत शिवाजी कचरे 12वी अ चा विद्यार्थी. संकेत शिवाजी कचरे अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला होता. खेळाडूंनी पळत यायचे. पुढे या. पुढचा विद्यार्थी आहे प्रतीक बाळासो साळुंके 12वी ई चा विद्यार्थी. गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यानं सहभाग नोंदवला होता. त्याबद्दल त्याचं लकी ज्युनियर कॉलेजच्या मार्फत गोड कौतुक. मुलांनी पटपट यायचं आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय लेवलचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही परत स्टेजकडे आलं पाहिजे. पुढचा विद्यार्थी आहे संकेत जीवन गोतपागल 12वी ब चा विद्यार्थी. या विद्यार्थ्याने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. पुढची विद्यार्थिनी आहे अंजली अनिल माने 11वी ब ची विद्यार्थिनी. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र पाटील यांना विनंती त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. अंजली अनिल माने 11वी ब ची विद्यार्थिनी. जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय नेट बॉल स्पर्धेमध्ये ही विद्यार्थिनी सहभागी झाली होती. परत यायचं आहे. यानंतर माननीय श्री रामचंद्र भाऊ पाटील यांना विनंती की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. पुढची विद्यार्थिनी आहे मधुरा संदीप सूर्यवंशी 11वी ई ची विद्यार्थिनी. मुलांनी विद्यार्थ्यांनी पटकन यायचं आहे स्टेजकडे. मधुरा संदीप सूर्यवंशी 11वी ई जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर पुढची जी विद्यार्थिनी आहे सिद्धी अरुण केंदळे 11वी ई ची विद्यार्थिनी. जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. याबद्दल तिचं कौतुक. त्यानंतरची विद्यार्थिनी पटपट यायचं. सर्वात मधुर स्वर ना मैफिली आदिती संदीप यादव ना झरझरणाऱ्या पाण्याचा आदिती संदीप यादव सर्वात मधुर स्वर आमच्या विद्यार्थ्यांच्या आदिती संदीप यादव 11वी क. जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला आहे. पटकन पुढे यायच्या विद्यार्थिनींनी. यानंतर सोहम संजय कुंभार 11वी ई चा विद्यार्थी. सोहम संजय कुंभार रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यानं सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल लकी ज्युनियर कॉलेज मार्फत या विद्यार्थ्याचं गोड कौतुक. आपल्या बक्षीस पात्र मित्रमैत्रिणींसाठी
सोहम संजय कुंभार 11वी ई. यानंतर आशुतोष उदय पवार 11वी ई चा विद्यार्थी. पटकन यायचा आहे. आशुतोष उदय पवार 11वी ई. या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला होता. याबद्दल त्याचं गोड कौतुक. या पटकन. पुढचा विद्यार्थी आहे ओम विश्वजित जोंजाळ 12वी ई चा विद्यार्थी. कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या तलवारबाजी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा विद्यार्थी सहभागी झाला होता. ओम विश्वजित जोंजाळ 12वी ई चा विद्यार्थी याचं कोड कौतुक. पुढचा विद्यार्थी आहे राहुल माणिक कोळी 11वी ई चा विद्यार्थी. राहुल माणिक कोळी. सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यानं सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी पटपट यायचं आहे. आणि पुढचा विद्यार्थी विश्वजित भीमराव पाटील 11वी क. विश्वजित भीमराव पाटील 11वी क. पालघर येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हा पुनश्च एकदा राज्य आणि राष्ट्र पातळीवरती आपल्या संस्थेचा नावलौकिक उंचावणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते. आणि यानंतरच्या बक्षिसांचं वाचन सो SR जाधव मॅम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू. यानंतर पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री दोंडीराम शिंदे सर यांना विनंती की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. 12वी अ 100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम. विद्यार्थ्यांच्या कला अभिव्यक्तीसाठी एकदा होऊ द्या टाळ्यांचा गजर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी. जाधव शशिकांत विकास 11वी अ 100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम, लांब उडी प्रथम. जाधव शशिकांत परत यायचंय. सुतार रोहन प्रकाश 11वी ड 100 मीटर धावणे द्वितीय. सुतार रोहन प्रकाश. राडे शरद निवास 11वी ब 100 मीटर धावणे तृतीय. राडे शरद. चव्हाण सुजित साहेबराव 12वी ड 200 मीटर धावणे द्वितीय. चव्हाण सुजित. रसाळ हर्षल प्रल्हाद. जाधव आकाश संजय 11वी ब 200 मीटर धावणे द्वितीय. धावणे तृतीय. लांब उडी द्वितीय. खामकर तेजस अशोक 11वी क लांब उडी तृतीय. कदम निखिल लक्ष्मण 12वी ब लांब उडी प्रथम. कदम निखिल. पाटील प्रज्योत शशिकांत 12वी क लांब उडी द्वितीय. पांढरे अनुराधा संपतराव 11वी ई लांब उडी प्रथम. वाचक श्री अनुराधा पळत ये. बुधावले स्नेहा सतीश 11वी अ लांब उडी द्वितीय. स्नेहा पळत ये. रेपाळ अस्मिता अनिल 11वी ब लांब उडी तृतीय. नाव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. खोत वैष्णवी दिनकर 12वी ब लांब उडी प्रथम. निबंध लेखन स्पर्धा प्रथम. मतदान जागृती दिन सप्ताह. वैष्णवी परत ये. घरे अंजली बंडपंत 12वी ई
लांब उडी द्वितीय, निकम वसुंधरा महेश 12वी ड लांब उडी तृतीय, 200 मीटर धावणे प्रथम. कोंडे मानसी मच्छिंद्र 11वी अ 200 मीटर धावणे प्रथम. शेख यास्मीन रहमतुल्ला 11वी ई 200 मीटर धावणे द्वितीय. बाने अंकिता हनुमंत इयत्ता 11वी अ 200 मीटर धावणे तृतीय, 100 मीटर धावणे तृतीय. यानंतर मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन माननीय श्री एम ए पाटील सर यांना विनंती की त्यांनी बक्षीस वितरण करावे. यादव प्रांजली विकास 12वी ई 200 मीटर धावणे द्वितीय. प्रांजली पळतीये. पाटील भाग्यश्री संपत 12वी ड 200 मीटर धावणे तृतीय विभागून. मोरे पूनम अरविंद 11वी ड 100 मीटर धावणे प्रथम. पवार अमृता भास्कर 11वी ड विद्यार्थ्यांनी द्वितीय. पवार अमृता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या मित्रांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. माने स्नेहा संतोष 12वी ब 100 मीटर धावणे प्रथम. पवार वैष्णवी भास्कर 12वी ड 100 मीटर धावणे द्वितीय, निबंध लेखन स्पर्धा प्रथम, वार्षिक चित्रकला स्पर्धा तृतीय. पुढे हर्षदा संतोष 12वी अ 100 मीटर धावणे तृतीय. यापुढील बक्षिसाचे वाचन SS लोखंडे मॅडम या करतील. थँक्यू. एक नाव राहिलेलं आहे. जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी विद्यार्थिनी सहभागी झाली होती. ऋतुजा मारुती माने 11वी ची विद्यार्थिनी. पटकन एक पटकन लगेच थांबायचं तिथं नाव घेतल्यानंतर पळ देण्यावरती. ऋतुजा मारुती माने 11वी ई. सांघिक स्पर्धा 2021-22 बक्षिसांचे वाचन होत आहे. तर बक्षीस स्वीकारण्यासाठी फक्त संघनायकाने काय करायचं, स्टेजवरती उपस्थित राहायचंय. पहिलं नाव आहे रिले 4x100 मीटर इयत्ता 11वी मुले, विजेता संघ 11वी ब, संघनायक जाधव आकाश संजय. पशु शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था सदस्य PM गायकवाड सरांना विनंती की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करावे. 4x100 मीटर इयत्ता 11वी मुले, उपविजेता संघ 11वी ब, इयत्ता 12वी मुले, विजेता संघ 12वी ई. संघनायक आहे महाडिक हर्षवर्धन राजाराम. पटकन स्टेजवरती यायचंय. त्याच्यानंतरचा आहे रिले 4x100 मीटर इयत्ता 12वी मुले, उपविजेता संघ आहे 12वी अ. संघनायक आहे रसाळ हर्षल प्रल्हाद. रिले 4x100 मीटर इयत्ता 12वी मुली, विजेता संघ आहे 12वी ड. संघनायक आहे कुमारी पवार वैष्णवी भास्कर. रिले 4x100 मीटर इयत्ता 11वी मुली,
विजेता संघ 11वी अ संघनायक आहे कुमारी पाटील सुजाता दत्तू. रिले 4x100 मीटर इयत्ता 11वी मुली उपविजेता संघ 11वी क संघनायक आहे कुमारी साळुंखे प्रणाली उदय कुमार. आपल्या मैत्रिणीसाठी जोरदार टाळ्या. त्याच्यानंतरचं नाव आहे रस्सीखेच मुले इयत्ता 11वी विजेता संघ आहे 11वी क संघनायक आहे चव्हाण आदित्य सुनील. चव्हाण आदित्य सुनील. रस्सीखेच मुले इयत्ता 11वी उपविजेता संघ आहे 11वी ई संघनायक आहे माळी रोहन सतीश. माळी रोहन सतीश. रस्सीखेच मुले इयत्ता 12वी विजेता संघ आहे 12वी ई संघनायक आहे महाडी हर्षवर्धन राजाराम. महाडी हर्षवर्धन राजाराम. परत यायचं स्टेजवरती डॉजबॉल स्पर्धा इयत्ता 11वी मुली विजेता संघ आहे 11वी ब संघनायक आहे कुमारी पवार अमृता भास्कर. कुमारी पवार अमृता भास्कर. डॉजबॉल इयत्ता 11वी मुली उपविजेता संघ आहे 11वी ई संघनायक आहे कुमारी केंगार तेजस्विनी पांडुरंग. डॉजबॉल इयत्ता 12वी मुली विजेता संघ 12वी ड संघनायक आहे कुमारी निकम वसुंधरा महेश. यानंतर संस्था सदस्य माननीय श्री कबड्डी इयत्ता 11वी मुली उपविजेता संघ आहे 11वी ब संघनायक कुमारी मोरे पायल अशोक. परत यायचंय सगळ्यांनी टाळ्या वाजवायचंय. कबड्डी इयत्ता 12वी मुली विजेता संघ 12वी ई संघनायक आहे कुमारी जाधव साक्षी मानी. परत यायचं स्टेजवरती. कबड्डी इयत्ता 12वी मुली उपविजेता संघ आहे 12वी अ संघनायक आहे कुमारी पाटील कविता सुभाष. कुमारी पाटील कविता सुभाष. कबड्डी इयत्ता 11वी मुले विजेता संघ आहे 11वी क संघनायक आहे चव्हाण आदित्य सुनील. चव्हाण आदित्य सुनील. कबड्डी इयत्ता 11वी मुले उपविजेता संघ आहे 11वी ब संघनायक आहे गायकवाड आयुष सतीश. गायकवाड आयुष सतीश. कबड्डी इयत्ता 12वी मुले विजेता संघ आहे 12वी अ संघनायक आहे राडे अनिकेत रामचंद्र. राडे अनिकेत रामचंद्र. कबड्डी इयत्ता 12वी मुले उपविजेता संघ आहे 12वी ई संघनायक आहे सूर्यवंशी अभिषेक अरविंद. सूर्यवंशी अभिषेक अरविंद. परत यायचं स्टेजवरती. व्हॉलीबॉल इयत्ता 11वी 12वी सर्व विभागातील मुले विजेता संघ आहे 12वी संघनायक आहे कदम ओंकार महादेव. कदम ओंकार महादेव. यानंतर प्रशालेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू माननीय श्री सम्राट डाळे सर यांना विनंती की त्यांनी पूर्व बक्षीस व्हॉलीबॉल इयत्ता 11वी 12वी सर्व विभागातील मुले उपविजेता संघ आहे 11वी संघनायक आहे जमादार अरबाज सिराज. जमादार अरबाज सिराज. परत यायचं स्टेजवरती.
अभिवाचन श्री A.M. देशपांडे सर करतील. नमस्कार. बौद्धिक स्पर्धा 2021-22 या स्पर्धेतील बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतं. कुमारी प्रिया नितीन शेंडगे 12वी ट मराठी हस्ताक्षर प्रथम, मेहंदी स्पर्धा तृतीय, चित्रकला स्पर्धा प्रथम. विद्यार्थिनींना पटदिशी यायचं पुढं, वेळ करायचा नाही, या लवकर. पुढची विद्यार्थिनी आहे सृष्टी सचिन लाड, इयत्ता 12वी ट मराठी हस्ताक्षर द्वितीय. चला लवकर. कुमारी शीतल बाळासो गेजगे, इयत्ता 12वी ट मराठी हस्ताक्षर तृतीय, इंग्रजी हस्ताक्षर प्रथम. गेजगे आहे का? तुषा विठ्ठल पाटील 11वी प मराठी हस्ताक्षर प्रथम. पटदिशिया. पुढची विद्यार्थिनी आहे प्राची प्रदीप शिकरे, इयत्ता 11वी ड मराठी. पुढची विद्यार्थिनी आहे प्राची रवींद्र साळुंके, मराठी हस्ताक्षर तृतीय, 11वी ड. कुमारी प्रणाली नंदकुमार काळे 12वी प इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय. पुढची विद्यार्थिनी आहे कुमारी भूमी विजय ढोले, इयत्ता 11वी क इंग्रजी हस्ताक्षर द्वितीय. चला भूमी या लवकर. बक्षीस पात्र विद्यार्थिनींनी पटपट पुढे यायचंय. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आळस झटकून पुढची विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे पुष्कराज विजय पवार, इयत्ता 11वी ई इंग्रजी हस्ताक्षर तृतीय. पुढचा विद्यार्थिनी आहे रियाना गुडासाब मुल्ला, इयत्ता 11वी ई निबंध लेखन तृतीय. चला लवकर. श्रुतिका बाळासो माळी 12वी ड निबंध लेखन तृतीय. श्रुतिका माळी आहे का? कुमारी पानसे विशाखा संतोष, निबंध लेखन तृतीय. साक्षरता सप्ताह निबंध लेखन घोषवाक्य स्पर्धा तृतीय. सूर्यवंशी अंजली मोहन 11वी ड वक्तृत्व स्पर्धा तृतीय. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री A.S. सावंत सर यांना विनंती, सूर्यवंशी आपण बक्षीस वितरण करावे. पुढची विद्यार्थिनी आहे यादव आदिती संदीप, इयत्ता 11वी क वक्तृत्व स्पर्धा तृतीय. कुंभार अंजली कृष्णात, इयत्ता 12वी ड वक्तृत्व स्पर्धा प्रथम. कुमारी पाटील सायली सुरेश, इयत्ता 12वी ड वक्तृत्व स्पर्धा द्वितीय. मतदान जागृती दिन वक्तृत्व स्पर्धा प्रथम. चला पाटील पटदिशिया. माळी मुरलीधर अनिल, इयत्ता 12वी ई वक्तृत्व स्पर्धा तृतीय. कुमारी पार्लेकर नित्यश्री संपतराव, इयत्ता 11वी ड गायन स्पर्धा प्रथम. चला पार्लेकर. कुमारी मुल्ला सानिया असलम, इयत्ता 11वी ड गायन स्पर्धा द्वितीय. मतदान जागृती दिन निबंध लेखन द्वितीय. मुल्ला चला पटदिशी. कोनमोरे स्नेहल विठ्ठल, इयत्ता 11वी ई गायन स्पर्धा तृतीय. कोनमोरे पटदिशिया. अंबी गौरी संतोष, इयत्ता 12वी ई गायन स्पर्धा प्रथम. पटदिशिया. कुमारी पाटील ऋतुजा रोहित 12वी ड गायन स्पर्धा द्वितीय. पाटील चला. जाधव साक्षी सयाजी, इयत्ता 12वी ई गायन स्पर्धा तृतीय. जाधव चला. पटदिशी यायचं आहे, विद्यार्थ्यांनी वेळ लावायचा नाही. कुमारी कुंभार अनिशा पोपट, इयत्ता 11वी क मेहंदी स्पर्धा प्रथम. चला पटदिशी. पेटकर प्रसिद्ध ज्ञानेश्वर, इयत्ता 11वी ड मेहंदी स्पर्धा द्वितीय. पेटकर या पटदिशी. देसाई आदिती संदीप, इयत्ता 11वी क मेहंदी स्पर्धा उत्तेजनार्थ.
कुमारी लोहार पूर्वा महादेव इयत्ता 12वी ट मेहंदी स्पर्धा प्रथम. लोहार पडदिशी यायचं आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या तर चालतील. कुमारी पुराडे प्रियांका सचिन इयत्ता 12वी ड मेहंदी स्पर्धा द्वितीय विभागून पुराडे या पडदिशी. कुमारी शेख जास्मिन रहीमदुल्ला इयत्ता 11वी ई मेहंदी स्पर्धा तृतीय. शेख आहेत का? कुमारी भिंगारदेवे मेघना महादेव इयत्ता 12वी ई मेहंदी स्पर्धा उत्तेजनार्थ. भिंगारदेवे या पडदिशी. कुमारी सीता प्रणाली जीवन इयत्ता 12वी ब वक्तृत्व स्पर्धा प्रथम. सीता. कुमारी देशमुख मानसी रमेश इयत्ता 12वी अ वक्तृत्व स्पर्धा द्वितीय. कुमारी पवार समीक्षा अमोल इयत्ता 11वी ट वक्तृत्व स्पर्धा तृतीय. शिंदे शिवानी संजय इयत्ता 12वी अ. शिंदे चला. वक्तृत्व स्पर्धा उत्तेजनार्थ निबंध लेखन तृतीय. मतदान जागृती दिन मेहंदी स्पर्धा 11वी ट. मतदान जागृती दिन निबंध लेखन स्पर्धा प्रथम. साक्षरता निबंध लेखन तृतीय. चला पवार ऋतुजा या पडदिशी. मोरे पूनम अरविंद इयत्ता 11वी ड मतदान जागृती दिन निबंध लेखन स्पर्धा तृतीय. मोरे या पडदिशी. साळुंके आकांक्षा अनिल इयत्ता 12वी ई मतदान जागृती दिन निबंध लेखन स्पर्धा द्वितीय. साळुंके आकांक्षा. पवार समीक्षा अमोल इयत्ता 11वी ड साक्षरता सप्ताह निबंध लेखन प्रथम. पवार चला. जाधव गायत्री बबलू इयत्ता 12वी ब मतदान जागृती घोषवाक्य स्पर्धा प्रथम. कुमारी जानकर निर्जला बाबासाहेब इयत्ता 12वी ब मतदान जागृती घोषवाक्य स्पर्धा द्वितीय. कुमारी जाधव पूजा प्रमोद इयत्ता 12वी ब मतदान जागृती घोषवाक्य स्पर्धा तृतीय. कुमारी रुचा सतीश पाटील 12वी ब साक्षरता सप्ताह घोषवाक्य स्पर्धा तृतीय. रुचा पाटील आलेले. कुमारी सावंत पल्लवी संजय इयत्ता 12वी ड मतदान जागृती दिन वक्तृत्व स्पर्धा तृतीय. पल्लवी सावंत या पडदिशी. पुढचा विद्यार्थी दाशा सुशांत मल्लिकार्जुन इयत्ता 11वी अ मतदान जागृती दिन वक्तृत्व स्पर्धा उत्तेजनार्थ. 11वी ई वार्षिक चित्रकला स्पर्धा प्रथम. कुमारी निकम स्मृती अनिल इयत्ता 11वी ड वार्षिक चित्रकला स्पर्धा द्वितीय. निकम करा लवकर. यानंतर एमसीडीसी विभागाचे प्रमुख माननीय श्री डी आर कुंभार सरांना विनंती की त्यांनी पुनर्बक्षीस वितरण करावे. कुमारी कुंभार अनिशा पोपट इयत्ता 11वी क वार्षिक चित्रकला स्पर्धा तृतीय. कुमारी जाधव सोनल नंदकुमार इयत्ता 12वी ई वार्षिक चित्रकला स्पर्धा द्वितीय. जाधव या लवकर. कुमारी संजना कृष्णा कदम इयत्ता 12वी ब पंचवार्षिक अर्थसंकल्प कृतीपत्रिका 2020-21 सादरीकरण सहभाग प्रथम. कुमारी मृणाली मंगेश पोळ इयत्ता 12वी ब पंचवार्षिक अर्थसंकल्प कृतीपत्रिका 2020-21 सादरीकरण द्वितीय. सौरभ दत्तात्रय पाटील पटपटी एक्झाम. मधुर सर आमच्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा जोरदार टाळ्या आपल्या बक्षीसपत्र विद्यार्थ्यांना. पुढचे विद्यार्थी कुमार साक्षी सुशील पाटील पंचवार्षिक अर्थसंकल्प कृतीपत्रिका 2020-21 सादरीकरण उत्तेजनार्थ.
कुमारी शिंदे शिवानी संजय इयत्ता 11वी अ वार्षिक परीक्षेत प्रथम 94.87% गुण आहे. शिवानी शिंदे या पदविषयी. लोखंडे आशिष जगन्नाथ इयत्ता 11वी ब 11वी वार्षिक परीक्षेत प्रथम 94.67% गुण घेतलेले या विद्यार्थ्यांनी. लोखंडे आहे का? कुमारी पाटील कल्याणी संजय इयत्ता 11वी क वार्षिक परीक्षेत प्रथम 99.17%. कल्याणी पाटील आहे का? कुमारी कुंभार अंजली कृष्णात इयत्ता 11वी क 11वी परीक्षेत प्रथम 96.17% गुण घेतलेले आहेत. कुमारी देसाई मेघा बाणसाहेब इयत्ता 11वी ई वार्षिक परीक्षेत प्रथम 93. कुमारी माने दिशा दिनेश इयत्ता 11वी ई रांगोळी स्पर्धा द्वितीय. माने चला. कुमारी ननवडे अविज्ञा विक्रम इयत्ता 11वी क रांगोळी स्पर्धा तृतीय. ननवडे चला पदविषयी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री जयवंत डाळे सर यांना विनंती की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं गोड कौतुक करावं. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक व हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. काही माणसांचे आभार शब्दातून नाही व्यक्त करता येत. काही माणसांच्या भावनांना शब्द सुंदराने सुगंधितही करता येत नाही, कारण ती असतातच मुळी सुवासिक चंदनाप्रमाणे. तरी देखील हा छोटासा आभाराचा कार्यक्रम. आभार प्रदर्शन करण्यासाठी ज्युनियर कॉलेजचे प्रभारी उपाचार्य श्री परिसर यांना विनंती की त्यांनी आभार व्यक्त करावे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस, ज्युनियर कॉलेज व HSC व्होकेशनल विभाग पारितोषिक वितरण समारंभ सन 2021 आणि 22 त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय जयवंत डाळे बापू, उद्योजक पलूस शहर, आज आमच्या विनंतीला मान देऊन इकडे उपस्थित राहिले. तर प्रशालेच्या व्यक्ती संस्थेच्या वतीनं आदरणीय बापूंचं आभार. तसंच उद्योजक सम्राट डाळे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री रामचंद्र पाटील दादा भाऊ यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, आणि यासाठी त्यांचंही आपल्या विद्यालयाच्या वतीनं आभार. आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय धोंडीराम शिंदे सर आज इकडे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन आदरणीय ए पाटील सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय VM गायकवाड सर, आदरणीय अजित पाटील सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचेही मनापासून आभार. तसंच सर्व विभागातील सर्व कमिट्यांचे सदन कमिटी असेल, स्टेज, रांगोळी कमिटी, त्या सर्व कमिटीचं चहापान कमिटी, बैठक व्यवस्था कमिटी, अतिशय सुंदरपणे सगळ्या गोष्टींचं नियोजन करणाऱ्या सगळ्या कमिटींचं प्रमुखांचं आणि सदस्यांचं मनापासून आभार मानतो. विशेषतः बैठक व्यवस्था अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडणारे आपले विद्यालयाचे जे क्रीडा शिक्षक आहेत, सर्व क्रीडा शिक्षकांचे मनापासून आभार. संगीत शिक्षक आदरणीय पवार सर आणि विद्यार्थी आणि स्वागत गीत अतिशय उत्कृष्ट आपल्या सगळ्यांसमोर सादर केलं,
तर त्या टीमचंही मनापासून आभार. तंत्रज्ञ शिक्षक आदरणीय खोबरे सर, आदरणीय तोळ सर यांचंही आपण इकडे आभार मानतोय. सर्व विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय पवार सर, एवले सर यांचेही मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या आपल्या प्राध्यापिका आदरणीय व्ही डी कुंभार मॅडम आणि आदरणीय एस ए पाटील मॅडम अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतो. त्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकाचा कर्मचारी सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि जसं पण आपण बघतोय आता अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं सादरीकरण होऊ शकलं. तर ह्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. तसंच आपण सर्व विद्यार्थी, पारितोषिक प्राप्त विद्यार्थी त्या सगळ्यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एक सूचना आहे, उद्या संक्रांती निमित्त आपल्या